महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या मोठीच उलथापालथ दिसून येते। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं असलं तरी आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून मोठा पेच निर्माण झालाय। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष सुरू असून यामुळे भाजपसह महायुतीच्या अंतर्गत चर्चेला चांगलाच ऊत आलाय। याच दरम्यान एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं देखील समजतंय, पण त्यांनी नवा प्रस्ताव मांडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कोंडीत पकडलंय। चला या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया आणि पाहूया या परिस्थितीतून भाजप काय मार्ग काढणार। महायुतीने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्यात, मात्र मुख्यमंत्री पदावरून धुसफूस वाढलीय। भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यात या पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। भाजपला आपला मजबूत उमेदवार हवाय, तर शिंदे गटाला त्यांच्या नेत्याचा सन्मान अबाधित ठेवायचा आहे। भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी शिंदेंना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्री पदाची ऑफर दिली आहे, मात्र शिंदेंनी ही ऑफर नाकारली असून मुख्यमंत्री पदाचं स्थान सोडण्यास नकार दिल्याचं समजतंय। यामुळे भाजपसाठी मोठं आव्हान उभं राहिलंय। एकनाथ शिंदेंनी दावा केलाय की निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या, त्यामुळे त्यांचा अधिकार प्रस्थापित आहे। मुख्यमंत्री पद न मिळाल्यास त्यांनी महायुती सरकारचं संयोजक पद देण्याचीही मागणी केली आहे। हा नवा प्रस्ताव भाजपसाठी मात्र कळीचा ठरलाय। तसेच मुख्यमंत्री पद सोडताना शिंदेंनी भाजपकडे आणखी एक मागणी केली आहे। त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी केली आहे। या मागणीमुळे भाजपला घराणेशाहीच्या टीकेची भीती निर्माण झाली आहे। भाजप नेत्यांना अशी भीती वाटते की श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिलं तर विरोधकांना घराणेशाहीवरून टीकेला मोठा मुद्दा मिळेल। यामुळे भाजपने या मागणीकडे सावधपणे पाहण्याची गरज वाटते। शिंदेंच्या प्रस्तावामुळे महायुतीची सत्ता स्थापनेची प्रक्रिया उशिरा सुरू झाली असल्याचं समजतंय। भाजपने आतापर्यंत कोणतीही ठोस प्रतिक्रिया यावर दिलेली नाहीये, मात्र महत्त्वाच्या राज्यात सत्ता स्थिर राहावी यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत। त्याचवेळी भाजपवर 2019 सारखी नामुष्की येऊ नये याची काळजी घेतली जाते। तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली होती। आता शिंदे गटाचं संतुलन राखत भाजप महायुतीला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतंय। एकनाथ शिंदेंच्या या प्रस्तावामुळे भाजपसाठी नवीन संकट उभं राहिलंय। जर भाजपनं शिंदेंची मागणी मान्य केली तर महायुतीत सत्ता वाटपावरून आणखी नाराजी निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। शिवाय शिंदेंच्या मागण्या मान्य केल्याने भाजपची प्रतिमा देखील धोक्यात येऊ शकते। दुसरीकडे शिंदेंना नाराज केलं तर महायुतीचा समतोल बिघडू शकतो। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अतिशय संवेदनशील निर्णय या बाबतीत घ्यावा लागणार आहे। महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या शिंदेंनी टाकलेली ही गुगली भाजपसाठी मोठं आव्हान ठरते। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे फडणवीस संघर्षामुळे महायुतीत तणाव वाढलाय। यावेळी भाजपनं अत्यंत सावध पावलं उचलली पाहिजेत। शिंदेंची मागणी मान्य करायची की नाकारायची यावरच पुढील राजकीय समीकरण अवलंबून असतील। भाजपला यावेळी घराणेशाहीच्या टीकेला तोंड द्यावं लागेल की शिंदेंना संतुष्ट करत महायुती एकत्र ठेवण्यात यश मिळवावं लागेल। हा पेच सोडवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मोठं कौशल्य दाखवावं लागेल। मात्र या राजकीय परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? शिंदेंची मागणी मान्य झाली पाहिजे का? तुमच्या मतांबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी सिविक मिररच्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका।